राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी आज शेवटचा निर्णय झालेला आहे। राज्यामधील 1,34,00,000 फॉर्म पात्र ठरलेले आहेत। त्याच फॉर्मच्या आधारावरती सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। बघा, 10 डिसेंबरची आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तारित होणार आहे त्याविषयी सुद्धा नवीन मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश दिलेले आहेत। बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत। बघा, राज्यामधील तब्बल 1,34,00,000 महिलांचे फॉर्म पात्रतेमध्ये बसलेले आहेत। बघा, 3 दिवसांपासून छाननी सुरू होती, तर आज शेवटचा निर्णय झालेला आहे। त्याच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। परंतु याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुके आहेत ते सुद्धा आलेलं आहे। बघा, प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे जमा होणार आहेत। बघा, कोणकोणते जिल्हे आहेत ते तर सांगणारच आहे, परंतु सरकारने आता अर्जाची छाननी करण्यास सुरुवात केलेली आहे। सर्वांना माहिती आहे, 3 दिवसांपासून सर्व चॅनलवरती अर्जाची छाननी चालू आहे अशी न्यूज चालवलेली आहे। परंतु ही छाननी कशा पद्धतीने केली जात आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु भरपूर महिलांकडून, भरपूर विरोधी पक्षाकडून सरकारवरती टीका करण्यात येत आहे की निवडणुकी अगोदर का छाननी केलेली नाही, मतांच्या स्वरूपामध्ये तुम्ही बक्षीस घेतलं, बहिणींची फसवणूक केली, अशा पद्धतीने सरकारवरती आरोप होताना दिसत आहेत। बघा, पैसे येतील, परंतु या गोष्टी लवकरात लवकर करा किंवा या गोष्टी अगोदर पहा त्यानंतर करा, असं सुद्धा सरकारने आव्हान दिलेलं आहे। बघा, राज्यामध्ये निवडणुकी अगोदर सर्व महिलांना 7,500 रुपये 5 महिन्यांचे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत। परंतु सरकारला हे अगोदर कळलं नाही का? ज्यावेळेस 7,500 रुपये दिले त्यावेळेस सरसकट सर्वांना पात्र केले, परंतु आता ज्याच्यामध्ये का निकष घातलेले आहेत, का छाननी सुरू आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, सरकारला याचा मोठा फायदा झालेला आहे। जे निवडणुकीच्या अगोदर 7,500 रुपये दिले तर या पैशांचा भरपूर मोठा फायदा झालेला आहे। परंतु आता अर्जाची पुन्हा तपासणी सुरू, म्हणजे सरकारकडे पैसे आहेत की नाही, सरकारला पैसे द्यायचेत की नाही, हे सुद्धा निकष लावण्यात आलेले आहेत। बघा, शासनाने काय केलेलं आहे, पात्रतेविषयी 5 निकष सांगितलेले आहेत। जरी तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असेल तरी पण तुमच्यावरती हे 5 निकष लावण्यात आलेले आहे। बघा, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, राज्यामधील फक्त याच महिलांना आज पैसे द्या। आता या कोणकोणत्या महिला आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु असं सुद्धा स्टेटमेंट व्हायरल होत आहे की सरकारकडे पैसे कमी होत आहेत, त्याच्यामुळे 2 कागदपत्रे मागितली जातात, त्याच्या आधारावरती महिलांचे फॉर्म रिजेक्टेड सुद्धा केले जाऊ शकतात। परंतु पात्रता लक्षात घ्या, त्यानंतरच तुम्ही सुद्धा ही कागदपत्रे सरकारला द्यायची आहेत। बघा, पात्रतेचा पहिला निकष अगदी सविस्तर माहिती आहे, मुद्देसूद माहिती आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही। बघा, ज्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशाच बहिणींना आज 6वा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे। अन्यथा तुमचे जर उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असेल तर तुमचा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट केला जाणार आहे आणि थेट तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहे, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन डिसमिस्ड, म्हणजेच तुमचं ॲप्लिकेशन जो पात्रतेचा फॉर्म होता तर तो आतापासून इनव्हॅलिड म्हणजे डिसमिस सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, काही महिलांना कालपासून मेसेज सुद्धा यायला लागलेले आहे, तुम्हाला सुद्धा आला की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे। सोबतच पात्रतेचा दुसरा निकष, आता हे निकष लावायला नव्हते पाहिजे, सर्वांना या गोष्टी वाटत आहेत, परंतु सरकारने हे का निकष लावलेले आहेत ते सुद्धा सांगणार आहे। परंतु अगोदर एकदम झटपटमध्ये सर्व निकष बघून घेऊयात। बघा, ज्या बहिणींच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच टॅक्स भरत नाही अशाच बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता विस्तारित होणार आहे, अन्यथा तुमचा सुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। म्हणजे कोण टॅक्स भरत असेल, तुमच्या घरातील सदस्य किंवा तुम्ही स्वतः जरी टॅक्स भरत असाल तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे। सोबतच तिसरा पात्रतेचा निकष हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, ज्या बहिणींच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत अशा बहिणींना या योजनेमधून थेट बाद केलं जाणार आहे। बघा, याच्यामध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही। तुम्हाला जे अगोदर 7,500 रुपये दिले असतील सरकार ते काय वसूल करणार नाही, अशा पद्धतीने माझ्या मते तर ते सरकार वसूल करू शकत नाही किंवा करणार सुद्धा नाही, परंतु न्यूज चॅनलवरती चालवलेलं आहे की वसूल करणार, परंतु आमच्या मते तर वसूल करण्यात येईल असं काय वाटत नाही। बघा, पात्रतेचा चौथा निकष, आता चौथा निकष काय सांगण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि त्या योजनेची रक्कम 1,500 रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुमचं नाव थेट या योजनेमधून
कमी केलं जाईल। म्हणजे सरकार काय म्हणतंय, तुम्ही सरकारची कोणतीही एका योजनेचा लाभ घेतला पाहिजे, लाडकी बहीण योजनेचा सुद्धा आणि संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा अशा पद्धतीने 2-2 लाभ तुम्हाला आतापासून घेता येणार नाहीत। निवडणुकी अगोदर मतदान पाहिजे होतं, त्याच्यामुळे सरसकट सर्वांना पैसे वाटण्यात आलेले होते। बघा 5वं जे पात्रतेचा निकष आहे त्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे। तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या महिलेच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा ही पात्रतेचा निकष अगोदरच लावण्यात आलेला होता, परंतु भरपूर महिलांना 4 चाकी गाडी असेल तरी पण पैसे मिळालेले आहेत। परंतु याच्यामध्ये एक गोष्ट वगळण्यात आलेली आहे। याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की 4 चाकी ट्रॅक्टर असल्यास किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसल्यास तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे। फक्त 4 चाकी 4 व्हीलर गाडी जर तुम्ही स्वतःच्या पैशाने खरेदी केली असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आता प्रामुख्याने महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात। याच्यामध्ये पहिली यादी आलेली आहे आणि याच्यामध्ये 15 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। बघा राज्यामधील 15 जिल्ह्यांमधील तब्बल 45 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहे। बघा 15 जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये 35 लाख महिलांची डीबीटी तयार झालेली आहे। याच्यामध्ये निकष सुद्धा आज तपासण्यात येणार आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे थेट जमा केले जाणार आहेत। तुम्हाला मी निकष सुद्धा सांगितलेले आहेत, यादी सुद्धा आलेली आहे आणि जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, परंतु अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, त्याच्यामुळे थोडा मोठा झाला तरी चालेल, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर हे प्रामुख्याने 3 जिल्हे आणि सोबतच हे 2 जिल्हे असे मिळून या 5 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित होत आहे। सोबतच याच्यामध्ये गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा टोटल मिळून हे 10 जिल्हे आणि याच्या साईडला पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद प्रामुख्याने या 15 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता विस्तारित होत आहे। पहिली यादी तयार झालेली आहे। सोबतच इतर जे जिल्हे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आज महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, ते जिल्हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा गॅसचे पैसे आणि मागील पैसे, ज्यांना अजून गॅसचे पैसे मिळाले नसतील आणि मागील 7,500 रुपये मिळाले नसतील तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा राज्यामधील तब्बल 1,34,00,000 महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। म्हणजे सरासरी लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेमार्फत थेट गॅस कनेक्शनचा लाभ देण्यात आलेला आहे आणि त्याच महिलांचे मागील पैसे सुद्धा राहिलेले आहेत। बघा तुम्हाला मागील पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे एकाच दिवशी विस्तारित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। बघा आज फक्त याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित होतील। बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्या गोष्टी तुम्हाला मी अगदी झटपट सांगतो। आधार कार्ड, बँक खात्याच्या लिंक, आता आधार कार्ड भरपूर महिलांनी लिंक केलेलं होतं, परंतु आधार कार्डमध्ये KYC आल्यानंतर आधार कार्ड अपडेट करायला सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये जी ॲक्टिवेशनची प्रोसेस असते तर ती ॲक्टिवेशनची प्रोसेस डिॲक्टिव्ह झालेली आहे। त्याच्यामुळे भरपूर माता भगिनींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये सुद्धा या डिॲक्टिवेशनमुळे आलेले नाही। त्यांनी सुद्धा हे ॲक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा आता सुद्धा लाभ मिळणार नाही। भरपूर माता भगिनी आहेत, त्यांच्या वारंवार कमेंट येतात की आम्हाला अजून 7,500 रुपये सुद्धा आलेले नाही। तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती असते। आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो परंतु मुद्देसूद माहिती असते, त्याच्यामुळे सर्वांना कळेल या भाषेमध्ये सांगितलं जातं। बघा आज फक्त यांना पैसे, याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे 3 गॅस कनेक्शनचे पैसे आहेत। बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या माता भगिनींनी अर्ज केलेला असेल किंवा दुसरा ऑप्शन ज्या माता भगिनींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्या माता भगिनींच्या खात्यामध्ये 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे थेट दिले जाणार आहेत। बघा याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत अर्ज केलेला असावा किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असावा। सोबतच रेशनधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असा लाभ देण्यात येणार आहे, तो सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा ज्या नागरिकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांची तपासणी केली जाणार नाही, थेट त्यांना लाभ दिला जाणार आहे। कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असते तर पिवळ्या रेशन कार्डची जी उत्पन्नाची मर्यादा आहे तर ती 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि केसरी रेशनधारकांची उत्पन्नाची मर्यादा 1 लाखांपेक्षा कमी आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये जी पात्रतेची उत्पन्नाची मर्यादा आहे ती 2.5 लाखांची असल्यामुळे केसरी रेशनधारक आणि पिवळ्या रेशनधारकांना या योजनेमध्ये काहीही अडचण होणार नाही। 5 वर्ष त्यांना अगदी झटपट पद्धतीने आणि कोणतेही कागदपत्रे न देता फक्त रेशन कार्ड देऊन लाभ देण्यात येणार आहे। तर बघा या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की डीबीटीची तयारी करण्यात आलेली आहे, फक्त बटन दाबायचं राहिलेलं आहे। 7,500 रुपयांची डीबीटी डायरेक्ट विस्तारित करण्यात आलेली होती। अगदी त्याच पद्धतीने
तब्बल 1,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित होत आहे। प्रामुख्याने प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहेत। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, सोबतच एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, सोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा आहेत। यामध्ये सर्व नेते आहे, सर्व नेते मंडळी आहे जे जे निवडून आलेले आहेत। आता एक गोष्ट महत्त्वाची राहिलेली आहे की यांनी एक काम करायला पाहिजे होतं की जी पात्रतेचा निकष होता तर ते अगोदरच करायला पाहिजे होता, त्याच्यानंतर छाननी करायला ती पण अगोदरच करायला पाहिजे होती। परंतु मतदान झालं, निवडणूक झाली, निवडून आले, सर्व सरकार स्थापन झालं, त्यानंतर जर छाननी करण्यास आली तर महिलांमध्ये नाराजी सुद्धा पसरू शकते, हे सुद्धा सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे होतं। परंतु असो, जी छाननी सुरू आहे त्यामध्ये सुद्धा काही अर्ज चेक केले जातील आणि जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ 100% पोहोचवण्यात येणार आहे। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा स्पष्ट सांगतायत की लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणारे आहोत, आम्ही घेणारे नाहीत। म्हणजे याचा अर्थ की आम्ही योजनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, जे जे महाराष्ट्र राज्यामधील नागरिक आहेत त्या नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट अनुदान देतो, परंतु तेल, मीठ, इतर ज्या जीवनावश्यक वस्तू आहे यांच्यावरती भाव वाढवणार नाही, हे सुद्धा स्टेटमेंट एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। अजितदादा पवार सुद्धा म्हणतात 5 वर्ष गॅरंटी देतो, लाडकी बहीण योजना अगदी सुरळीत राहणार आहे। सोबतच राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तिसऱ्या वेळेला नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। ज्या माता भगिनी खरोखर पात्र आहेत तर त्यांनी काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज थेट बाद करण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज प्रोसेस करण्यात येणार नाही। तर व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण होता, जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओमध्ये एक लाईक म्हणून कमेंट करायची आहे। सोबतच जर काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्या कमेंटद्वारे विचारायचा सुद्धा आहे। आज कमेंट सेक्शन ऑन ठेवणार आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीची कमेंट करा। जर काय अडचण असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।